नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत या भाजणीच्या चकल्या। प्रमाण बरोबर असेल तर अजिबात चकल्या फसणार नाहीत, खुसखुशीत कुरकुरीत नक्की होतील। तर चला बघूया कशा प्रकारे केले आहेत ते। तर यासाठी लागणारे जे साहित्य आहे, प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते आणि इथे सांगते सुद्धा। इथे मी अर्धा किलो हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। जेवढे जुने तांदूळ असतील तेवढे चांगले। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून स्वच्छ सुकवून घेतलेले आहेत। आता या कपाचं जर प्रमाण बघाल तर 3 कप एवढे हे तांदूळ होते, थोडेसे कमी होते 3 कपापेक्षा। अर्धा किलो एवढे ह्याचं माप आहे किलोच्या हिशोबाने। आता आपण हे तांदूळ भाजून घेऊया। सुरुवातीला आपला तवा जो आहे तो चांगला तापवून घ्यायचा आहे आणि मग गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि मग आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ही पूर्ण भाजणी आपल्याला लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे। तांदूळ भाजायला इथे वेळ लागेल थोडासा, पण तुम्ही जर भाजलं हे समजण्यासाठी त्याचा कलर थोडासा चेंज होत जाईल। आता यानंतर आपण घेणार आहोत ही चण्याची डाळ। ही चण्याची डाळ आहे 200 ग्राम। कपाचं माप घेतलं तर ती 1.5 कप एवढा होतो। आता ही चण्याची डाळ भाजायला सुद्धा तांदळाच्या हिशोबाने जास्त वेळ लागतो, कारण ती थोडीशी जाड असते, जास्त करपवायची नाही आहे, थोडासा कलर चेंज होऊ द्या। डाळ चांगली भाजलेली आहे, ती सुद्धा मी बाजूला काढून घेते। आता यानंतर घेणार आहे गहू। गहू हे 100 ग्राम आहेत, कपाच्या हिशोबाने ते 1 कप एवढा गहू आहे हा। गहू भाजल्यानंतर तो फुलतो आणि असा उडायला लागतो, याचा अर्थ गहू चांगला भाजलेला आहे। यानंतर घेणार आहे उडीद डाळ आणि मुगाची डाळ। ही सुद्धा 100 ग्राम आहे, म्हणजेच 1 कप एवढी आहे। याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही भाजायला, कारण तवा आपला ऑलरेडी चांगला तापलेला आहे। त्यानंतर घेऊया साबुदाणे, हे 50 ग्राम इतके आहेत। आणि त्यानंतर घेणार आहोत पोहे। पोहे हे 100 ग्राम आहेत, वाटीच्या हिशोबाने ते 1 वाटी आहे। पोहे भाजायला अजिबात वेळ लागत नाही, तुम्ही बघाल तर हे पटकन होतात, एकदम क्रिस्पी होतात। आता ही सगळी आपली भाजणी भाजून झालेली आहे। यानंतर मसाले घेऊया। त्यामध्ये जिरं घेते 2 मोठे चमच, बडीशोप आणि धणे हे सुद्धा 2-2 चमच मोठे घेतलेले आहेत। वजनाच्या प्रमाणाने 20-20 ग्राम एवढं हे सगळं आहे। आता आपण हे भाजून घेऊया। गॅस बंद करून हे भाजलं तरी चालेल, कारण आपला तवा मस्त गरम आहे। आता यानंतर तुम्ही हे सगळं गिरणीमध्ये दळायला द्या, किंवा माझ्यासारखं हे असं घरी मिक्सरमध्ये वाटलं तरीही चालेल। चाळून घ्यायचं आहे आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर राहतं मिक्सरमधलं, पण काही फरक नाही पडत आहे आपल्या चकलीमध्ये। इथे आपलं सगळं पीठ दळून झालेलं आहे। आता आपण चकली बनवायला घेऊया। त्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे। साधारणतः 1 लिटर एवढं हे पाणी तापत ठेवायचं आहे। चांगली पाण्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर मी 1 कप एवढं पाणी बाजूला काढून ठेवते, जर गरज आपल्याला नंतर लागली तर आपण हे पाणी वापरणार आहोत। यानंतर आपण यात मसाले घेऊया। सुरुवातीला हळद घेते, त्यानंतर घेते लाल तिखट मसाला आणि कश्मीरी मसाला। आता हे आपल्या मार्केटमध्ये चकलीचे मसालेसुद्धा भेटतात, पण मी इथे घरगुतीच मसाले वापरले आहेत। त्यानंतर 2 चमच एवढं मीठ घेतलेलं आहे, मोठे चमच चवीनुसार घ्यायचे, आणि सफेद तीळ घेतलेले आहेत। सुरुवातीला हे चांगले मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाल्याचे गोळे असतील तर ते सुद्धा मिक्स होतील। आता आपलं जे चकलीचं पीठ आहे, जे आपण दळून ठेवलं होतं ते यामध्ये ॲड करूया। हळूहळू करून ॲड करायचं आहे। आपलं पाण्याचं प्रमाणसुद्धा बरोबर आहे। जर पाण्याची गरज लागली तर आपण गरम पाणी बाजूला ठेवलेलं सुद्धा आहे। हे सगळं पीठ 1 किलो इतकं झालेलं आहे। तर हे आता मी या पाण्यामध्ये ॲड केलं आहे, आणि हे अशा प्रकारे मी लाटण्याच्या साहाय्याने ढवळून घेते, कारण ते चमच्याने जमत नाही कधी कधी, जास्त असतं त्यामुळे। तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही सुखं पीठ ठेवायचं नाही आहे। जे पाणी आहे ते चांगलं लागलं पाहिजे सगळ्या पिठाला। आता हे मी झाकून ठेवते, साधारण थोडंसं थंड होऊ द्या। थोडंसं थंड झाल्यानंतर आपले इथे मळून घ्यायचं आहे। एकदमही थंड करून मळायचं नाही आहे, ते गरमच असलं पाहिजे। ते बघाल थोडंसं तर वाफा अजून येत आहेत, थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपण मळून घेऊया। मी याच्यातून थोडा भाग घेऊन मळत जाईन, कारण सगळं करायला जमणार नाही। 1 किलो इतकं माप आहे हे। याच्या वाफावरून तुम्हाला समजतच असेल ते किती गरम आहे। या आपल्या हाताला त्याची गरमी सहन होणार नाही, यामुळे हे जे आपण पावभाजी बनवताना जे भांडं वापरतो त्याच्या सहाय्याने थोडंसं हे पीठ आपण मळून घेणार आहोत। थोडंसं थंड झालं, हाताला जमलं की मग हाताने करून घेऊया, पण गरम असतानाच हे पीठ मळलं पाहिजे। थंड होत चाललेलं आहे, हाताला जमेल माझ्या, म्हणून मी आता हाताने हे पीठ मळून घेते। चांगलं मळून घ्यायचं आहे, अगदी रगडून हे मळून घ्यायचं आहे पीठ।
पीठ माझं इथे सगळं मळून झालेलं आहे. आता आपण चकलीचं भांडं घेऊया आणि त्याला आतून चांगलं तेल लावून घेऊया, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते भांड्याला चिटकणार नाही चांगलं आणि चांगल्या चकल्या बनतील यासाठी. आता यामध्ये आपल्याला हे मळलेलं पीठ जे आहे ते घालायचं असतं. तर घालायच्या आधीसुद्धा थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं असतं, कारण जे आपण मळून ठेवतो ते थोडंसं सुकत जातं, त्यामुळे आतमध्ये भांड्यात घालतानासुद्धा थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर मी झाकण लावते आणि याच्या चकल्या पाडून घेते. संपूर्ण दिवाळीच्या फराळामध्ये जर प्रमाण सगळ्या पदार्थांचं अचूक असेल ना, तर कोणताही पदार्थ फसणार नाही. हे अशा प्रकारे मी इथे चकल्या बनवून घेते. थोड्या थोड्या बनवून घेईन आणि मग तळत जाईन. जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं करून घ्या. आधी करून घेतलं आणि मग तळल्या तरीही चालतील. इथे माझ्या चकल्या इथे मी रेडी करून घेते. आता तळायला जाऊया. तळतानासुद्धा तेल आधी सुरुवातीला चांगलं तापून घ्यायचं आहे. थोडासा तुकडा टाकून बघायचं आहे चांगलं तेल तापलं आहे की नाही, आणि मगच चकल्या टाकायच्या आहेत. पण चकली तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही लो टू मीडियमपर्यंत गॅसचा फ्लेम ठेवू शकता. जास्त फास्टसुद्धा ठेवायचा नाही, मग त्या लगेच करपतात आणि आतून नरम पडतात. थोड्याशा लो ठेवायचा आहे. त्यानंतर बुडबुड येणे कमी झालं, त्यानंतर आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत. या अशा प्रकारे चकल्या झाल्यानंतर आपण जेव्हा या ढवळू ना, तेव्हा आपल्या झाऱ्याला त्याचा आवाज येतो, म्हणजे समजतं की चकल्या कुरकुरीत झालेल्या आहेत. त्यानंतर आपण या काढून घ्यायच्या आहे. जास्त करपवायच्या नाही आहेत. लो फ्लेम ठेवायचा आहे थोडासा. जास्त फास्टसुद्धा नाही ठेवायचं आणि जास्त लोसुद्धा नाही ठेवायचं आहे. लो ठेवलं तर ते तेल जास्त घेतं, त्यामुळे मीडियम ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर रेडी आहेत आपल्या या खाण्यासाठी आणि दिवाळीसाठी चकल्या. तर व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच सांगा, कमेंट करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.